गुड मॉर्निंग. आजची सकाळ झाली या मुगांना मोड आलेलं बघून. कारण की हे बघून मला खूप खुशी झाली होती की एवढे मस्त मोड आले आहेत. आणि याचं मी आता बनवणार आहे बिरडा. त्याच्या पहिले मी रेडी झाली होती. आणि हे कसं वाटतं तुम्हाला? कारण की मी खूप दिवसानंतर क्रॉप टॉप ट्राय केलेला आहे. आय होप चांगलं असतं. त्याच्या पहिले मी मंदिरात जाऊन आली होती. मंदिरात आणि इकडे त्या मावशीनं शेवया बनवत होत्या. आम्हालाही बनवायच्या आहेत, बघू कधी बनतं. हे बघा, हे काल मी जे खाऊ आणलेलं ना त्याला एक्सरसाइज करत होते आणि वरून मी मस्तपैकी हे सगळं एन्जॉय करत होती. विचार करते की बॉडी बनेल, काय माहिती कधी बनते ती. याच्यावरती जास्ती विश्वास नाही आहे माझा. पण हे खूप टेस्टी आहे आणि हे खूप भंगार लागतं. मला बनाना बिलकुल आवडत नाही. इकडे मी तुम्हाला एक सोपी ट्रिक सांगते. हा बिरडा साफ करायची ही जुनी पद्धत आहे, नवीन पद्धत सांगते. बिरड्याला मस्तपैकी ना 1 तास पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आणि असं करत करत ना 4-5 वेळा पाणी बदलत आणि त्याचं ना जी सालं असतात ते निघत जातात. आणि त्याच्याचमुळे बिरडा खूप इझिली आणि लवकर साफ होऊन जातो. आणि तुमची जी 1-2 तासाची मेहनत आहे ना ती 10-15 मिनटामध्ये क्लिअर होते. काल जे दूध आणलेलं ते फ्रीझरमध्ये टाकलेलं म्हणून त्याचा पूर्णपणे बर्फ झाला होता. मीनवाईल टोमॅटोचं जे बिया असतात ना त्या मी भाजीत टाकत नाही आणि त्या मी लावल्यात तोंडावरती. टॅन कमी करायचं आहे म्हणून हे सगळं सुद्धा सुरू असतं आधीमध्ये. हे करू शकता, इझी आहे. आणि त्यानंतर आईस रोल केला मी. इकडे माझा स्वयंपाक रेडी झाला होता. आणि हा बिरडा खूप म्हणजे खूप टेस्टी लागतो. मी खूप महिन्यानंतर मुगाचा बिरडा खाल्ला आहे. यम आहे हे. त्यानंतर लस्सी पिली कारण की खूप उष्णता आहे आणि हे सगळं पिणं आता गरजेचं वाटते त्याच्याचमुळे. कारण की चेहऱ्यावरती पिंपल्ससुद्धा म्हणजे फोड यायला लागल्यात, एवढी हीट निघते. इकडे मी माझी नेल पेंट रिमूव्ह केली आहे आणि वॉटरमेलन खाल्ला. हे सगळं खाऊनसुद्धा मी पोटाला आराम नाही आहे. हे 2 पॅकेट संपवले आणि विचार केला होता कारण की तुळशीमध्ये बघते हे नवीन नवीन सगळी पालवी फुटली आहे. मग त्याच्यासाठी जुनीवाली तुळस ऑलमोस्ट खराब झाली होती आणि तिची जी पानं होती ती मी वॉटरमेलन बरोबर खाल्ली आहे. हा होता आजचा दिवस.